दरम्यान जवळपास 35 वर्षांनंतर मान्सून मे महिन्यात दाखल झालाय. मुंबई, पुणे आणि सोलापुरात मान्सून दाखल झालाय. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून अख्खा महाराष्ट्र व्यापेल अशी देखील माहिती आता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिली आहे. आपल्यासोबत SD सानप सर आहे, जे हवामान शास्त्रज्ञ आहेत. सर, आता महाराष्ट्रातली काय काय परिस्थिती आहे? मुंबई, पुण्यात कधी दाखल मान्सून होण्याची शक्यता आहे? मुंबईसह पुण्यात आज मान्सून दाखल झालेला आहे आणि पुढच्या 5 दिवसांचा जर विचार कराल तर कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता ही कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आहे आणि महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर सुद्धा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि प्लेन्स जे डिस्ट्रिक्ट्स आहेत तिथे येलो अलर्ट दिला गेलेला आहे. म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे. इंदापूर आणि बारामती या सगळ्या परिसरात बघितलं तर तिकडे मोठ्या प्रमाणात काल पाऊस झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले. तिथे काल एवढा पाऊस पडण्याची काय नेमकी कारणं असू शकतात? ओके, काल आणि परवाचं जर बघाल तर मध्य महाराष्ट्रावर एक कमी दाबाचं क्षेत्र होतं आणि मान्सूनचा वारेसुद्धा स्ट्रॉंग होते आणि त्या कारणाने लोकलाइज इफेक्ट पण इम्पॉर्टंट असतात. तर ह्या सगळ्यांचा विचार करता इंदापूर आणि बारामतीचा जो प्रदेश आहे तिथे आपल्याला हेवी रेनफॉल किंवा व्हेरी हेवी रेनफॉल पडलेला दिसून येतोय.